Welcome student. Our today's point is quantitative aspects of electrolysis. Quantitative aspects means stoichiometric calculation for the half reaction, the amount of substance oxidized or reduced at respective electrode. The electrolytic cell साठी आपण काय दाखवतो? Container containing electrolytic solution and electrodes are dipped into it and it is joined to the external source, that is DC current battery. When quantity of electricity is passed through the circuit and the amount of substance oxidized or reduced at respective electrode, that is at anode oxidation takes place, at cathode reduction takes place. The substance which is oxidized or reduced is calculated by using Faraday's laws. Faraday's laws, Michael Faraday first gives explanation about the electrolysis, and according to Faraday's first law of electrolysis, the amount of substance oxidized or reduced at respective electrode is directly proportional to the quantity of electricity passed through it. ह्या इलेक्ट्रोड वरती ऑक्सिडाइज होऊन सबस्टन्स किती अमाऊंटचा सबस्टन्स ऑक्सिडाइज झाला आणि कॅथोड वरती किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स हा रिड्यूस झाला हे कशावर अवलंबून असणार तर किती क्वांटिटीची इलेक्ट्रिसिटी ह्या असेंब्ली मधून इलेक्ट्रोड्स मधून पास झाली त्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मधून किती अमाऊंटची इलेक्ट्रिसिटी पास झाली त्यावर किती अमाऊंटचा सबस्टन्स ऑक्सिडाइज होईल आणि रिड्यूस होईल हे अवलंबून असणार आणि त्याचबरोबर स्टॉइचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन आपल्याला हाफ सेल रिएक्शनचं सुद्धा कन्सिडर करावं लागणार का ती रिएक्शन हाफ रिएक्शन कशा प्रकारे होते फॉर एक्झाम्पल जर सिल्वर आयनचं सोल्युशन असेल Ag प्लस 1 मोल इलेक्ट्रॉन्स गिव्स Ag सॉलिड म्हणजे 1 मोल Ag सॉलिड तयार होण्यासाठी 1 मोल इलेक्ट्रॉन्स लागलेत Al3 प्लस 3 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स गिव्स Al सॉलिड 1 मोल ॲल्युमिनियम साठी 3 मोल्स इलेक्ट्रॉन्स पास व्हावे लागले Cu2 प्लस 2 मोल्स इलेक्ट्रॉन्स गिव्स Cu सॉलिड तीनही एक्झाम्पल्स मध्ये सबस्टन्स जो रिड्यूस झाला तो फक्त किती आहे 1 मोल परंतु लागणारे इलेक्ट्रॉन्स मात्र वेगवेगळे इथं 1 मोल लागले तिथं 3 मोल्स इलेक्ट्रॉन्स लागले तिथं 2 मोल्स इलेक्ट्रॉन्स लागले म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी जरी सारखी असली तरी सुद्धा लागणारे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स हे कसे वेगवेगळे म्हणजे तयार होणारा प्रोडक्ट जरी 1 मोल असला तरी सुद्धा त्याला लागणारी इलेक्ट्रिसिटी नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी ही कशी असणार आहे वेगवेगळी असणार आहे फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस द अमाउंट ऑफ सबस्टन्स ऑक्सिडाइज or reduced at respective electrodes is directly proportional to the quantity of electricity passed through it. And also Faraday's second law of electrolysis. If number of cells containing different electrolyte solution, for example एकामध्ये असेल CuSO4 सोल्युशन दुसऱ्यामध्ये असेल AgNO3 सोल्युशन
दोन डिफरंट इलेक्ट्रोलायटिक सेल, त्यामध्ये वेगवेगळे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असेल आणि हे सिरीज मध्ये जर जोडलेले असतील, कनेक्टेड इन अ सिरीज, and same quantity of electricity is passed through it, त्यातून जाणारी इलेक्ट्रिसिटी मात्र सारखीच असेल दोन्ही सेल मधून, तर किती सबस्टन्स ऑक्सिडाइज झाला आणि किती सबस्टन्स रिड्यूस झाला त्या इलेक्ट्रोड्स वरती. इथं Cu इलेक्ट्रोड वरती Cu रिड्यूस झाला आणि इथं एका इलेक्ट्रोड वरती म्हणजे कॅथोड वरती Ag रिड्यूस झाला. तर किती अमाऊंटचा Cu मिळाला, कॉपर मिळालं आणि किती अमाऊंटचं सिल्वर मिळालं, हे कशावर अवलंबून असणार, तर त्याच्या इक्विव्हॅलंट मास वरती अवलंबून असणार. Therefore, Faraday's second law of electrolysis is stated as when two or more electrolytic cells arranged in a series and same quantity of electricity pass through it, then the amount of substance is produced at respective electrode is directly proportional to the chemical equivalent mass of that substance. सिरीज मध्ये आपण इलेक्ट्रोलायटिक सेल अरेंज केले आणि बॅटरी मार्फत सेम क्वांटिटीची इलेक्ट्रिसिटी जर पास केली तर किती अमाऊंटचा सबस्टन्स हा प्रोड्यूस होणार, हा त्या सबस्टन्सच्या केमिकल इक्विव्हॅलंट मास वर अवलंबून असणार. Therefore, to calculate amount of substance produced, there are some steps. First step, quantity of electricity pass. To calculate किती क्वांटिटीची इलेक्ट्रिसिटी पास झाली. आता इलेक्ट्रिसिटी क्वांटिटी इलेक्ट्रिसिटी आपण कुठलं युनिट वापरतो, तर एक कुलम आणि दुसरं लार्ज युनिट फॅरेडे. कुलम, 1 coulomb equal to when 1 ampere current is passed through the any point at 1 second. Therefore, Q coulomb equal to I in ampere, current in ampere and T in second. 1 coulomb quantity of electricity when 1 ampere current is passed through any point for 1 second. त्यावेळेस 1 coulomb इतकी क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास झाली असं म्हटलं जातं. Therefore, Q equal to I into T. And larger unit is Faraday. 1 Faraday equal to number of charges on 1 mole electrons. Amount of charge or quantity of electric charge on 1 mole electrons. 1 मोल इलेक्ट्रॉनचा टोटल चार्ज हा म्हणजे किती, 1 फॅरेडे. and 1 फॅरेडे equal to 96,500 coulomb. Charge on 1 electron is about 1.602 into 10 raised to minus 19 coulomb per electron. एका इलेक्ट्रॉनचा चार्ज. and number of electrons in 1 mole, that is Avogadro's number 6.022 into 10 raised to 23 electrons. 1 mole substance, 1 mole ion असेल, 1 mole atoms, 1 mole molecules and 1 mole electrons, that is number of moles of particles, that is equal to Avogadro's number 6.022 into 10 raised to 23. मग एका इलेक्ट्रॉनचा चार्ज हा 1.602 into 10 raised to minus 19 coulomb पर इलेक्ट्रॉन इतका असेल तर Avogadro's नंबर इतक्या इलेक्ट्रॉन्स वरचा चार्ज हा किती असेल, 96,495
4 coulomb and approximately equal to 96,500 coulomb. त्याचे राउंड फिगर असे केले जाते and that is equal to 1 Faraday. Therefore, quantity of electricity Q equal to I into T in second. Then that quantity of electricity is converted into actual number of moles. म्हणजे Q quantity of electricity म्हणजे किती number of moles of electrons, that is number of moles of electrons, number of moles of electrons in Q quantity of electricity. म्हणजे एवढा चार्ज हा किती नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स कडून तयार झाला. We know that 1 Faraday that is equal to 96,500 coulomb is equal to 1 mole electron. 1 mole electrons पासून मिळणारा चार्ज हा किती 96,500 coulomb. Therefore Q coulomb charge equal to how much moles of electrons. मग हा चार्ज म्हणजे किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. कसं होईल QC into 1 mole of electron divided by 96,500. हा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपलं काय येईल QC divided by 96,500 coulomb that is equal to moles of electrons. ह्या Q क्वांटिटीचं इलेक्ट्रिसिटीचं आपण मोल्स मध्ये रूपांतर करून घेतलं. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इन म्हटल्यापेक्षा फॉर QC क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी और चार्ज Q charge that is equal to Q divided by 96,500 coulomb, that is I into T divided by 96,500 coulomb. C equal to A into S. Then number of moles of product produce, number of moles of product form आता इतके नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स असलेला चार्ज प्रोव्हाइड केल्यानंतर किती नंबर ऑफ मोल्सचा प्रोडक्ट तयार झाला. मग ते कसं काढणार. नंबर ऑफ मोल्स that is N, number of moles of product form equal to actual number of moles of electrons pass, actual number of moles of electrons passed into mole ratio. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास म्हणजेच काय. हे काय झालं नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास I into T divided by 96,500 म्हणजे जी Q क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे त्याचंच रूपांतर कशात केलं नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि त्या नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्सला मोल रेशोने मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. Therefore mole ratio equal to mole ratio is calculated by using stoichiometry of half reaction. Stoichiometry of half reaction means number of moles of product form in half reaction. In half reaction
म्हणजे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन किंवा रिडक्शन हाफ रिएक्शन डिवायडेड बाय number of moles of electrons required for half reaction. Number of moles of electrons required for half reaction. आत्ताच तुम्हाला काही एक्झाम्पल्स मी सांगितले कसे Cu2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स Cu सॉलिड म्हणजे 1 मोल Cu प्रोड्यूस होण्यासाठी 2 मोल्स इलेक्ट्रॉन्स लागले. Ag प्लस 1 इलेक्ट्रॉन गिव्स Ag सॉलिड. मात्र Ag चा 1 मोल प्रोड्यूस होण्यासाठी फक्त 1 मोल इलेक्ट्रॉन्सच लागले. Al3 प्लस 3 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स गिव्स Al सॉलिड. 1 मोल ॲल्युमिनियम requires 3 moles of electrons. म्हणजे प्रत्येकाच्या ऑक्सिडेशन स्टेट नुसार किती मोल्सचे इलेक्ट्रॉन्स लागणार त्यावरून काय येणार मोल रेशो येणार. मग आता जर Cu असेल तर मोल रेशो काय होणार 1/2 होणार. 1 मोल डिवायडेड बाय 2 मोल इलेक्ट्रॉन्स. Ag साठी होणार 1 डिवायडेड बाय 1 दॅट इज 1. हिअर 1 डिवायडेड बाय 3 म्हणजे मोल रेशो actual number of moles of electrons pass into mole ratio that is number of moles of product form. आणि आता फोर्थ स्टेप असणार amount of product form or mass of product form. mass of product म्हणजे काय करायचं आपल्याला हे नंबर ऑफ मोल्सचं रूपांतर मास मध्ये करायचंय. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे रिलेशन बिटवीन नंबर ऑफ मोल्स अँड मास. अनेक वेळा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्याचा वापर केलाय आणि तुम्हाला मोल ट्रायंगल मध्ये सुद्धा ते सांगितलं होतं 11च्या आपल्या क्लासमध्ये. नंबर ऑफ मोल्स डिनोटेड बाय स्मॉल n. त्यासाठी आपला फॉर्म्युला काय आहे weight of substance that is mass of substance divided by molecular mass of substance. molar mass of substance. mass of substance divided by molar mass of substance. त्यालाच आपण weight of substance divided by molecular weight of substance असंही म्हणतो. मग आता इथं आपल्याला नंबर ऑफ मोल्स माहित आहे. मोलार मास तुम्हाला दिलेला असेल तर आपण मास ऑफ सबस्टन्स कसं काढणार तर ह्या दोन्हीचं मल्टिफिकेशन करून म्हणजे मास ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस into molar mass of that corresponding substance. म्हणजे कुठल्या स्टेप्स झाल्या आपल्या आता आपण हे सगळ्या स्टेप्स एकाच फॉर्म्युल्यामध्ये घेऊ. मास ऑफ सबस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सुरुवातीला क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी घेतली. ती किती घेतली Q क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास झाली. त्या Q क्वांटिटीचं रूपांतर नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स मध्ये केलं. Q डिवायडेड बाय 96,500 कुलम पर मोल इलेक्ट्रॉन. हे झालं ऍक्च्युअल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास. देन नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस त्यालाच काय केलं आपण ऍक्च्युअल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास इनटू मोल रेशो. मोल रेशो न मल्टिप्लाय केलं. इथपर्यंतचा पार्ट झाला नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. आता मास ऑफ अमाउंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म दॅट इज मास ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस ह्यालाच काय केलं आपण नंबर ऑफ मोल्स. इथपर्यंतचा पार्ट झाला नंबर ऑफ मोल्स तर त्याला मोलार मास न मल्टिप्लाय केलं. मोलार मास अँड दॅट इज इक्वल टू weight of substance form. weight of substance form. आणि यामध्ये मोल रेशो आपण कसं कॅल्क्युलेट करतो तर त्या हाफ रिएक्शनच्या स्टॉइचियोमेट्री वरून.
number of moles of product formed divided by number of moles of electrons required. आणि हाच फॉर्म्युला यूज करून आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. First problem. What is the mass of Cu metal produced? What is the mass of Cu metal produced at the cathode? During electrolysis, during the passage of 1 ampere current, during the passage of 5 ampere current, 5 ampere current through CuSO4 solution, through CuSO4 solution for 100 minutes. For 100 minutes, and given is molar mass. Molar mass of Cu equal to 63.5 gram per mole. Then, to solve the problem, first given data. काय दिलंय? करंट दिलाय आपल्याला 5 एम्पियर, टी दिलाय 100 मिनिट, आणि आपण फॉर्म्युल्यामध्ये सेकंड मध्ये आपण वापरतो कारण कुलम इक्वल टू एम्पियर इंटू सेकंड, म्हणून आपल्याला याचं रूपांतर सेकंड मध्ये करण्यासाठी आपण 60 न मल्टिप्लाय केलं तर किती झाले? 600 सेकंड झाले त्याच्या. त्यानंतर मोलार मास m इक्वल टू 63.5 ग्रॅम पर मोल, ग्रॅम पर मोल. आता मास ऑफ Cu प्रोड्यूस इक्वल टू Q divided by 96,500 coulomb per mole electron, per mole electron into mole ratio into molar mass. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल? आधी मोल रेशो, देन that is stoichiometric equation for Cu2 plus. Stoichiometry for Cu2 plus ions, that is Cu2 plus 2 electrons gives Cu solid. Therefore mole ratio equal to 1 mole. 1 मोल हा Cu तयार झाला, डिवायडेड बाय किती मोल्स इलेक्ट्रॉन्स लागले? तर 2 मोल्स इलेक्ट्रॉन्स, 2 मोल इलेक्ट्रॉन्स हा झाला मोल रेशो. आता ह्या व्हॅल्यूज आपण इथं फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. Mass of Cu equal to Q, that is I into T, 5 ampere into 600 second divided by 96,500 coulomb per mole electrons. Mole ratio 1 mole divided by 2 mole electrons into molar mass 63.5 gram per
मोल. आता आपण युनिट कॅन्सल करून घेऊ. Ampere into second, that is coulomb, and per mole electron and mole electron as well as mole per mole. शिल्लक काय राहील फक्त ग्रॅम, म्हणजे येणारा मास आपलं ग्रॅम मध्ये येईल. तर हे 0 कॅन्सल करू. त्यानंतर हे काय होईल 300 डिवायडेड बाय 965 इंटू 1/2 इंटू 63.5. हे 2 न जर डिवाइड केलं तर हे किती होतील 150 इंटू 63.5 डिवायडेड बाय 965 ग्रॅम. आता यासाठी आपण लॉग अप्लाय करू आणि लॉग न कॅल्क्युलेशन करून घेऊ. मास ऑफ Cu इक्वल टू log of 150 plus log of 63.5 minus log of 965. आता काय बघणार 15 चा 0 मध्ये लॉग टेबल बघा आणि तुम्ही ते व्यवस्थित लॉग बघून घ्या. काय इन कॅरेक्टरिस्टिक्स 2.1761. आता इथं 2 डिजिट म्हणजे कॅरेक्टरिस्टिक येईल 1. 63 चा 5 मध्ये 8028 मायनस इथं 3 डिजिट त्यामुळं कॅरेक्टरिस्टिक येईल 2. 96 चा 5 मध्ये 9845. आता ह्या दोन्हीची ऍडिशन करून घेऊ आपण. 9879 3.97 89 minus 2.9845. सबस्ट्रॅक्शन किती होईल 9 मधून 5 गेले 4, 8 मधून 4 गेले 4. आता हे 17 मधून 8 गेले 9. त्यानंतर 19 मधून 10 गेले 9 आणि 3 मधून 3 गेला 0. म्हणजे 0.99 चा 44 मध्ये आपल्याला अँटीलॉग बघायचा. 0.99 चा 44 मध्ये तो येतो 9872. आता इथं 0 मग 1 ऍड केल्यानंतर इथं किती येईल 1 डिजिट नंतर पॉइंट येईल आणि युनिट असेल आपलं ग्रॅम मध्ये. कुठला फॉर्म्युला यूज केला आपलं आपण I into T divided by 96,500 into mole ratio into molar mass for mass of given product form. कुठलाही दिलेला असेल कुठल्याही सबस्टन्सचा मास काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. त्यावरून आपण इथं I ची व्हॅल्यू करंटची व्हॅल्यू काढू शकतो किंवा टी सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो किंवा मोलार मास सुद्धा जर आपल्याला M माहित असेल तर आपण मोलार मास सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. आता आणखी एक प्रॉब्लेम बघू. How long will it take to produce 2.415 gram of Ag metal from its salt solution by passing a current of 3 ampere. And given is molar mass. Molar mass of Ag
इक्वल टू 107.9 ग्रॅम पर मोल. आता गिव्हन डाटा मध्ये काय, हाऊ लॉंग इट विल टेक मीन्स वी हॅव टू कॅल्क्युलेट टी, टाइम आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. टू प्रोड्यूस 2.415 ग्रॅम ऑफ एजी, म्हणजे काय दिलंय इथं, वेट दिलेलं आहे आपल्याला. वेट ते किती दिलंय, 2.415 ग्रॅम ऑफ एजी. त्यानंतर फ्रॉम इट साल्ट सोल्युशन करंट दिलाय, I इक्वल टू 3 एम्पियर, आणि मोलार मास दिलेला आहे आपल्याला 107.9 ग्रॅम पर मोल. मग आपला फॉर्म्युला काय आहे, वेट ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस. आता सबस्टन्स कुठला दिलाय आपल्याला, एजी मेटल दिलेला आहे. वेट ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस इक्वल टू Q divided by 96,500. Q is nothing but I current in ampere, T in second divided by 96,500 coulomb per mole electron. Per mole electron into mole ratio into molar mass. First we have to calculate molar mass. Therefore, according to stoichiometry of Ag half reaction equal to Ag plus 1 electron gives Ag solid. Means for 1 mole of product, 1 mole of electrons are required. Therefore, mole ratio equal to हे काय आहे, 1 मोल ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय 1 मोल इलेक्ट्रॉन्स. हा झाला आपला मोल रेशो. मग आपल्या ह्या फॉर्म्युलामध्ये आपण ह्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊ. वेट ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस दॅट इज 415 ग्रॅम ऑफ Ag produce equal to 3 ampere into T second divided by 96,500 coulomb per mole electron into mole ratio 1 mole divided by 1 mole electron into molar mass. molar mass किती दिलाय, 107.9 ग्रॅम पर मोल. आता आपल्याला टी काढायचा आहे. मग आपण हा फॉर्म्युला आपण रिअरेंज करून घेऊ. आता आपल्याला हे टी इन सेकंड फक्त न्यूमरेटरला ठेवायचे. मग आपल्याला हे डिनॉमिनेटर आहे, हे इथं मल्टिप्लाय होईल, आणि 3 एम्पियर, त्यानंतर 1 मोल आणि मोलर मास हे न्यूमरेटर आहे, ते काय होईल, डिनॉमिनेटर होईल. ओके नाही, टी इन सेकंड इक्वल टू 2.415 ग्रॅम of Ag into 96,500 coulomb per mole electrons. त्यानंतर आता हे पर मोल इलेक्ट्रॉन आणि मोल इलेक्ट्रॉन इथं कॅन्सल केलं तरी चालेल, म्हणजे इथं फक्त काय येईल आपलं, कुलम येईल. त्यानंतर divided by 3 ampere into 107.9 ग्रॅम पर मोल.
दॅट इज इक्वल टू, आता इथं जरी आपण इथं डिवाइड करून घेतलं तर हे काय होईल 0.8, इथं 0 आणि हे 5, आणि हे ग्रॅम कॅन्सल होईल. कुलम म्हणजेच काय एस, हा ए कॅन्सल होईल. मग शिल्लक काय राहील सेकंड, आणि हा 1 मोल आणि हा ग्रॅम पर मोल, म्हणजे इथं सुद्धा काय शिल्लक राहील फक्त ग्रॅम. हा 1 मोल आणि हा पर मोल आपण इथं कॅन्सल करून घेतलाय, म्हणजे आपलं युनिट फक्त हे सेकंड युनिट, इथं सेकंड युनिट राहील इंटू 96500 डिवायडेड बाय, ह्याचा आपण डिवाइड करून घेतलं 107.9 युनिट असेल आपलं सेकंड. आता हे लॉग आपण सॉल्व करून घेऊ. लॉग ऑफ 0.805 प्लस लॉग ऑफ 96500 मायनस लॉग ऑफ 107.9. आता इथं काय येईल 1 बार कॅरेक्टरिस्टिक. काय बघायचं आपल्याला ईटीचा 5 मध्ये लॉग बघायचा आहे आपल्याला. तो येईल 9058 प्लस, आता हे किती आहे टोटल डिजिट 5 म्हणून 4.96 चा 5 मध्ये 9845 मायनस हे 2.10 चा 7 आणि 9 मध्ये बघायचं 2.0331. लॉग बघून मीन डिफरन्स त्यामध्ये ऍड करायचा. 7 मध्ये लॉग बघा आणि 9 मध्ये जो मीन डिफरन्स येईल तो त्यात ऍड करायचा. तर ही ऍडिशन किती 3, 10, 9, 8 आणि 4.8903 मायनस 2.0331. सबस्ट्रॅक्शन येईल 2, इथं 7 आणि हे 4 गेले 5, हे असतील 8 आणि हे 2.8572. याचा बघायचा आहे आपल्याला अँटीलॉग, आणि 0.85 चा 7 आणि 2 मध्ये अँटीलॉग येईल 719.2. म्हणजे हे 2 मध्ये 1 ऍड केल्यानंतर 3 आणि 3 डिजिट नंतर आपण पॉइंट दिला आणि हे येईल ग्रॅम अँड अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 720 सेकंड. हे तर आपण सेकंड काढले, हे सेकंड असेल आणि सेकंड 720 सेकंड आणि डिवायडेड बाय आपण जर 60 केलं तर बारीसक 72, म्हणजे काय येईल 12 मिनिट. म्हणजे सेकंडचं रूपांतर आपण मिनिट मध्ये जर केलं तर आपला टी किती आला 12 मिनिट. सेकंड मध्ये ठेवलं तरी चालेल 720 सेकंड, आणि मिनिट मध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं तर ते किती येईल 12 मिनिट. त्या पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरला बघू.